हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलो आहोत सोनाराकडे, जिथे आम्हाला बाळाचे कान टोचवायचे आहेत. तसे तर बाळाचे कान हे 12व्या दिवशी टोचले जातात. पण लास्ट टाईम जेव्हा आम्ही सिंबाचे कान टोचले होते, तर त्याला इन्फेक्शन झाले होते आणि आम्हाला अर्ध्या रात्री ते कानातले काढावे लागले. तेव्हा डॉक्टरांनी 1.5 महिन्याचं वॅक्सिनेशन झाल्यानंतर कान टोचवायचे असे सांगितले, कारण त्याच्यानंतर इन्फेक्शनची शक्यता ही खूप कमी असते. तर आज आम्ही सिंबाचे कान हे परत टोचण्यासाठी आलो आहोत. त्याला इथे पहिल्यांदा काहीच माहिती नव्हते की काय होणार आहे. त्याच्यानंतर एकदा जेव्हा कान टोचला गेला तो खूप रडला. आम्हाला खरं तर खूप वाईट वाटलं त्याला बघून, कारण त्याला परत या प्रोसेसमधून जावं लागत होतं. इथे मम्मीला विचारण्यात आलं की लहान मुलगा आहे की मुलगी. तर मम्मीने सांगितलं मुलगा आहे, कारण मुलगा असेल तर त्याच्या पहिलं उजव्या कानामध्ये टोचलं जातं. असे ह्याचा पण कान इथे टोचण्यात आला. हाही खूप रडला. बाळाला रडताना बघून मलाही रडायला आलं होतं. पण मम्मीने अगोदरच सांगितलं होतं की 2 दिवस दुखतं, काही होत नाही, लहान मुलांनाही लक्षातही राहत नाही. तर मी गप्प बसले आणि तसंच झालं. रात्री त्यांना त्रासही झाला. दोघांनाही त्रास होता, पण सिंबा थोडा मोठा असल्यामुळे त्यांनी तो सहन केला. पण बाळ थोडंसं कुरकुरच करत होतं. त्यामुळे माझी बहीण ही त्याला रात्रभर अधूनमधून घेऊन त्याला खेळवत होती. त्यामुळे तो शांत झाला. आजच्यासाठी एवढंच. बाय. थँक यू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा.